पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे। पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक झाली आहे। भारताच्या विनंतीवरून अटक करण्यात आली आहे। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना वेग आलाय। देशातून मेहुल चोक्सी फरार होता, मात्र त्याला आता अखेर बेल्जियममधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे। मेहुल चोक्सींची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले, की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे। पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा। कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यावर तो गरीब माणूस कष्ट करत राहतो। तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। पण माझा आग्रह राहील की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे। कोण आहे मेहुल चोक्सी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटींच्या घोटाळ्याचा त्याच्यावर आरोप आहे। पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटींच्या घोटाळ्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। आरोपानंतर मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीचं भारतातून पलायन। मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे। 2018 मध्ये चोक्सीकडे अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व आहे। ईडी सीबीआयकडून मेहुल चोक्सी हा वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलाय। सीबीआयच्या विनंतीनंतर मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली। भारतीय यंत्रणांकडून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे।